रुग्णांचे अधिकार म्हणजेच मानव अधिकार. जिल्हाधिकारी काकडे. सांगली व मिरज शासकीय रुग्णालयात रुग्ण हक्क सनद फलकाचे अनावरण करण्यात आले. रुग्णांचे हक्क हेच खरे मानव अधिकार आहेत. रुग्णांचा सन्मान व सेवा ही डॉक्टर परिवाराची प्राथमिक जबाबदारी असून विविध जाणीव जागृती उपक्रमात लोकसहभाग वाढणे अत्यावश्यक आहे. रुग्ण हक्क सनदेप्रमाणे अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येईल असे मनोगत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी व्यक्त केले. मानव अधिकार दिनानिमित्त सांगली मिरज येथील शासकीय रुग्णालयाच्या परिसरात राज्यातील प्रथम रुग्ण हक्क सनद प्रबोधन फलक लावण्यात आले. याचे अनावरण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव, उपअधिष्ठाता रुपेश शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून खाडे शैक्षणिक संकुलनाच्या सौ स्वाती खाडे आणि शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम होते. यावेळी रुग्णालयात कर्तव्यनिष्ठेने कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच संविधान दिनी जाणीव जागृतीचे उपक्रम राबवल्याबद्दल स्वाती खाडे, बेघर महिलांच्या पुनर्वसन व पुनर्विवाहासाठी कार्य करणाऱ्या सुरेखा शेख यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या निमित्ताने HIV बाधित पालकांच्या मुलींनी साकारलेल्या रांगोळी प्रदर्शनाला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन त्यांचे कौतुक केले. जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी महत्त्वाच्या सूचना दिल्या. सार्वजनिक आरोग्य सेवा गरीब रुग्णांसाठी टिकून राहिली पाहिजे. रुग्ण हक्क सनदनुसार धर्मादाय रुग्णालय, खाजगी रुग्णालय यांनी उपचाराचे दरपत्रक स्पष्टपणे लावले. तक्रार निवारण प्राधिकरण व तक्रार कक्ष सुरू करणे, टोल फ्री हेल्पलाईन कार्यान्वित करणे. रुग्णालय परिसरात जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णांच्या समस्या समजून घेत तातडीने दिलेल्या सूचनांमुळे रुग्ण व नातेवाईकांमध्ये समाधान व्यक्त होत होते. प्रास्ताविक आरोग्य हक्क समिती जन आरोग्य अभियानाचे शाहीन शेख यांनी केले. तर स्वागत राजेश साळुंके, सूत्रसंचालन हनीफ डफेदार, आभार रमजान खलिफा, संयोजन प्रमोद माळी. कार्यक्रमाला ह्युमन राईट जस्टिस असोसिएशनचे नासिर सय्यद, अण्णा कनवडकर, नीता मुरगुडे, युसुफ शेख, अहमद शेख, रमेश भोसले, ॲडव्होकेट संजय पाटील, भारत होनमाने, अविनाश काकडे, चंद्रकांत माळी, योगेश रोकडे, बाळासाहेब रास्ते, योगेश पांडव, अफजल मोमीन आदी मान्यवर उपस्थित होते. मानवाधिकार दिन हा 1948 पासून युनायटेड नेशन्सने साजरा करायला सुरुवात केलेली आहे. ह्याला एक फार मोठी जुनी अशी पार्श्वभूमी आहे. शेवटी मानव फार महत्त्वाचा आहे आणि त्याचे वैयक्तिक अधिकार फार महत्त्वाचे आहेत. सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरामध्ये आज एक अत्यंत देखणा चांगला कार्यक्रम सर्वांच्या उपस्थितीत झाला. त्याच्यामध्ये अनेक एक खूप चांगल्या पद्धतीने सुविधा देणारे आणि रात्री अपरात्री वेळ विसरून रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांचाही आज आम्ही सत्कार केलेला आहे. इथे रुग्णांची जी सनद आहे तिचंही आज आम्ही उद्घाटन केलेलं आहे. आणि आज मानवाधिकार दिनानिमित्ताने मी सर्व मानवांना मी शुभेच्छा देतो की त्यांच्या अधिकाराचं जतन होईल आणि त्या अधिकाराचं जतन करता करता त्या सर्वांची प्रगती होईल. त्याचबरोबर मी सांगलीकरांनाही असं एक नम्रपणे आवाहन करू इच्छितो की आपला भविष्यकाळ, आपल्या पुढच्या पिढीचा भविष्यकाळ हा सुरक्षित ठेवण्यासाठी आपण सर्वांनी आता एकत्र आलं पाहिजे आणि आपण वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे आपली प्रगतीही साधली पाहिजे.